पावसाळा जरी संपला असला तरी पाऊस अजूनही अधूनमधून हजेरी लावतोयच. पण तुळशी विवाह करायचा आणि नेमकं ओलं झालं होतं, म्हणून मी बाल्कनी स्वच्छ अशी धुवून काढली. 8 दिवस सुट्ट्यांमध्ये तुळस सुकली होती. ती तुळशीचं नवीन रोप आणून लावलं. त्यानंतर मी दुपारीच ही तुळशी विवाहासाठीची छान अशी रांगोळी काढली. बाल्कनी थोडीशी डेकोरेट केली. तुळशीला तुपाचा दिवा लावून घेतला. थोडीशी फुलांची सजावट आणि लाईटिंग करून घेतले. सगळी तयारी करून घेतली. सगळ्या गोष्टी छान अशा मांडून घेतल्या. लाह्या बत्त्याशांचा नैवेद्य, धूप, दिवा, कापसाचा वस्त्रहार, मुंडवळ्या, फुले, विडा, पंचामृत, गरम पाणी, थंड पाणी अशा पद्धतीने त्यासोबतच नैवेद्यासाठीचे सगळे जिन्नस, फळे आणि दिवाळीचा फराळ हे सगळं जमा करून ठेवलं. त्यानंतर ध्रुवच्या हस्ते ही पूजा अगदी व्यवस्थित यथासांग अशी पार पडली. मी पहिल्यांदाच आज या पूजेसाठी ड्रेस घालून बसले होते, कारण का साडीमध्ये पटपट आवरता येत नाही. त्यानंतर मीही सगळ्यांचं औक्षण करून घेतलं, मनोभावे पूजा केली. मंगलाष्टका झाल्यानंतर विवाह संपन्न झाला. नैवेद्यासाठी फराळ आणला होता तो दाखवला. अशा पद्धतीने हा विवाह छान संपन्न झाला.